हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची PhD प्रवेश परीक्षेची दिनांक ही जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार दिनांक 9 सप्टेंबर 2025 व दिनांक 10 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून ते वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि त्यावर आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी दिलेला होता. तर या 9 आणि 10 तारखेला कोणकोणत्या विषयांची परीक्षा कोणत्या वेळेदरम्यान होणार आहे याविषयीचं संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे. तर आता ही प्रवेश परीक्षा ही PhD कार्यक्रमामध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा असेल आणि प्रवेश परीक्षा 100 गुणांची असणार आहे. 50 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये लागू असणार नाही. प्रवेश परीक्षेत 50% गुण मिळवणारे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील. तथापि SC, ST, VJNT, OBC विथ नॉन क्रिमी लेअर, EWS, SCBC, SBC तसेच दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 5 गुणांची सूट असेल. 50% वरून 45% जरी असले तरी त्यांना प्रवेश दिला जाईल. संबंधित उमेदवाराने वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे. प्रवेश परीक्षा 50% प्रश्न संशोधन पद्धतशास्त्रावर म्हणजेच रिसर्च मेथडॉलॉजीवर व 50% प्रश्न विषय विशिष्ट सब्जेक्ट स्पेसिफिक असतील. प्रवेश परीक्षा केंद्र किंवा केंद्रांची माहिती पूर्वसूचना देऊन जाहीर केली जाईल. प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, जसं आपण अगोदरच सांगितलं 9 आणि 10 तारखेला, आणि परीक्षेचा कालावधी हा 2 तासांचा असेल. ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याने PhD प्रवेश निश्चित होईलच असं नाही. प्रवेशासाठी 90% कोटा होम युनिव्हर्सिटी आणि 10% कोटा इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आरक्षण नियम 90% व 10% कोट्यामध्ये स्वतंत्रपणे लागू होतील. PhD प्रवेशासाठी शिवाजी विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले उमेदवार हे होम युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी समजले जातील. नेटमध्ये कॅटेगरी 1, 2 किंवा 3मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना विद्यापीठाच्या PhD प्रवेश परीक्षेसाठीची जी पेट आहे ती द्यावी लागणार नाही. अशा उमेदवारांचे नेटमधील गुण प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या जागी विचारात घेतले जातील. तथापि त्यांना मुलाखतीस उपस्थित राहणं मात्र बंधनकारक असेल. नेट पात्र उमेदवारांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 70% जे वेटेज असेल ते नेट गुणांना आणि 30% वजन मुलाखतीस दिले जाईल. प्रवेश नेट व मुलाखत या दोन्हींच्या एकत्रित गुणवत्तेनुसार दिला जाईल. नेटमधील गुणांची वैधता PhD प्रवेशासाठी 1 वर्षासाठी असेल. गुणवत्ता यादी तयार करताना एकूण गुण 70% प्रमाणात समायोजित व रूपांतरित केले जातील. परीक्षा विभाग प्रमुख परीक्षेचा निकाल तयार करून जाहीर करतील, मात्र परीक्षेत मिळालेले गुण जाहीर केले जाणार नाहीत. पात्र उमेदवारांची यादी गुण जाहीर न करता संबंधित विभागाला मुलाखतीसाठी दिली जाईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलवले जातील. संबंधित विभाग म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी RAC मार्फत मुलाखत घेईल व प्रत्येक उमेदवाराचे 30 पैकी गुण परीक्षा विभागाला कळवेल. तसंच प्रत्येक उमेदवारासाठी एक निश्चित असं सूत्र त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये उमेदवाराचे एकूण गुण हे प्रवेश परीक्षेत 100 पैकी मिळालेले गुण किंवा नेटमधील गुण आणि मुलाखतीतील व्हायवामध्ये मिळालेले गुण यानुसार ठरणार आहेत. तर संबंधित कार्यक्रमाच्या पात्रता निष्कर्षांची पडताळणी करून अंतिम निवड यादी तयार केली जाईल RAC कडून, आणि या अंतिम उमेदवारांची ही जी यादी असेल ती विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. तर आपण आता हा एक नमुना पेपर आपण बघणार आहोत. हा जो पेपर आहे हा 2024चा PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचा कोल्हापूर विद्यापीठाचाच पेपर आहे. एज्युकेशन विषयाचा आपण बघत आहोत. टोटल मार्क्स 100 आहेत आणि वेळ 2 तासाची आहे. 12 नोव्हेंबर 2024ला झालेला हा एक पेपर आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. आन्सर शुड बी मार्क ऑन गिवन OMR आन्सर शीट बाय डार्कनिंग द appropriate
ऑप्शन्स. तर हे जसं सेटचा पेपर असतो त्याच पद्धतीने OMR शीट असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्कल्स डार्क करायचे आहेत. यूज ब्लॅक बॉल पॉईंट पेन ओनली फॉर मार्किंग द सर्कल. डू नॉट मेक एनी स्ट्रे मार्क ऑन द OMR आन्सर शीट. फॉलो द instructions given on OMR sheet. Rough work shall be done on the sheet provided at the end of the question paper. Only non-programmable calculators are allowed. आणि ह्याचं सूचना जे आपण इंग्लिशमध्ये वाचले ते इथं मराठीमध्ये दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न देखील मराठी आणि इंग्रजी असं दोघंही भाषांमध्ये असणार आहे. तर दोघंही माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयोगाचं असेल. यामध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवर जे प्रश्न किंवा जे पेपर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर त्यांची उत्तरपत्रिका देखील विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्यातील बहुतांश जणांचा एज्युकेशन हा विषय असल्यामुळे एज्युकेशनचा आपण एक नमुना पेपर इथं सोडवून घेणार आहोत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर सर्व विषयांचे पेपर्स 2024मध्ये झालेल्या पेटचे सर्व विषयांचे पेपर्स उपलब्ध आहेत आणि विथ ॲन्सर की उपलब्ध आहेत विशेष म्हणजे, त्यामुळे आपण ते बघू शकतो. खालीलपैकी कोणत्या मापन श्रेणीमध्ये 2 घटकांमधील अंतर हे समान असते आणि 0 हा कल्पित असतो. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, अंतरश्रेणी. 50% प्रश्न जे आहेत हे संशोधनाशी संबंधित असणार आहे. तर सुरुवातीचे हे प्रश्न तेच दिसत आहेत आपल्याला. प्रश्न क्रमांक 2, संशोधन अभ्यास हाती घ्यावा यासाठीचा खालीलपैकी कोणता मुख्य उद्देश नाही. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, PhD पदवी प्राप्तीसाठी. प्रश्न क्रमांक 3, संशोधनाच्या शीर्षकातील विविध संज्ञांचे स्पष्टीकरण खालीलपैकी कोणत्या घटकांतर्गत करण्यात येते. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, कार्यात्मक व्याख्या. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते संशोधनाच्या उद्दिष्टांचे वैशिष्ट्य आहे. आणि या चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, वरीलपैकी सर्व. ती नेमकी असली पाहिजे, हाती घेतलेल्या संशोधनाशी सुसंगत असली पाहिजेत, प्रत्येक उद्दिष्ट केवळ एक क्रिया दर्शवणारे असले पाहिजे. 5वा प्रश्न आहे, अशी कोणती चाले ज्यांचा संशोधनाच्या अभ्यासाच्या हेतूशी काही संबंध नसतो परंतु ती स्वाश्रय चलावर परिणाम करतात. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, बाह्यचले. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या संशोधनाच्या पद्धतीचे प्रमुख ध्येय हे सत्य परिस्थिती जाणून घेणे हे असते. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक A, सर्वेक्षण. 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नमुना निवडीची असंभाव्यता पद्धत आहे. आणि स्नोबॉल हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 8, परिमितीय चाचण्यांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. खरे असलेले ही सर्व विधानं आहेत म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण नाही. पर्याय क्रमांक D, विस्तार हे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण नाही. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण हे टोकाच्या प्राप्तांकांमुळे बदलले जाते. पर्याय क्रमांक A, मध्यमान हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. 12, 15, 16, 18, 20 या श्रेणीमध्ये मध्यांक कोणता आहे. आणि अगदी बरोबर पर्याय क्रमांक C, 16 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. 12वा प्रश्न, आधार सामग्रीतील कमाल व किमान मूल्यातील फरकास काय म्हणतात. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, विस्तार. डॅश हे विचलन किंवा प्रसदरचे वर्गमूळ आहे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, प्रमाण विचलन. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नमुना निवडीची पद्धती ही सर्वाधिक प्रातिनिधिक म्हणून ओळखली जाते. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सुगम यादृच्छिक नमुना निवड. प्रश्न क्रमांक 15, चलामध्ये बदल न करता चलामधील परस्पर संबंध पाहणे हे पुढीलपैकी कोणत्या संशोधनाचे ध्येय असते. पर्याय क्रमांक C, सहसंबंधात्मक संशोधन. प्रश्न क्रमांक 16, संख्यात्मक संशोधनाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, समस्या ही संख्यात्मक स्वरूपात आणण्यासाठी सांख्यिकीय माहितीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते साधन हे संशोधक आणि प्रतिसादक यांच्यातील थेट आंतरक्रियेशी संबंधित आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मुलाखत.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, नैसर्गिक परिस्थितीत घटकाचे निरीक्षण करून माहिती गोळा करणे हे पुढीलपैकी कोणत्या तंत्रात अपेक्षित आहे? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे निरीक्षण तंत्र, ऑब्झर्वेशन, पर्याय क्रमांक सी. 19वा प्रश्न, सखोलपणे गुणात्मक माहिती मिळवण्यासाठी पुढीलपैकी कोणते तंत्र सर्वाधिक उपयुक्त आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, निरीक्षण. 20वा प्रश्न, सहभागी निरीक्षणात संशोधक हा पर्याय क्रमांक सी फक्त पर्याय क्रमांक 1 मिनिट, सहभागी निरीक्षणात संशोधक हा अलिप्त राहतो, ज्या परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे त्यात सहभागी होतो. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक बी, ज्या परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे त्यात सहभागी होतो. सहभागी निरीक्षणात संशोधक अलिप्त राहत नाही. प्रश्न क्रमांक 21, माहिती संकलनात प्रश्नावलीचा प्राथमिक हेतू कोणता आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संरचित नमुन्याद्वारे प्रतिसादकाकडून माहिती गोळा करणे. प्रश्न क्रमांक 22, संशोधन आराखड्याचा प्राथमिक उद्देश कोणता आहे? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संशोधनाच्या नियोजनाची रूपरेषा आखणे. प्रश्न क्रमांक 23, योग्य संरचित केलेला संशोधन आराखडा हा पर्याय क्रमांक बी, स्पष्ट, नेमका आणि सुरक्षित असतो. प्रश्न क्रमांक 24, संशोधन अहवालाच्या कोणत्या भागामध्ये सर्व स्रोत आणि संदर्भ लिहिले जातात? तर हे स्रोत आणि संदर्भ सूचित लिहिले जातात. पर्याय क्रमांक सी. आणि हा संशोधनाशी संबंधित शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, संशोधन अहवालाच्या निष्कर्षणात्मक विभागात काय असले पाहिजे? तर निष्कर्षाचा आणि त्यांच्या उपयोगाचा सारांश, म्हणजे पर्याय क्रमांक बी. आता यापुढील प्रश्न जे आहेत प्रश्न क्रमांक 26 पासूनचे, तर हे विषयावर आधारित असणार आहेत. शिक्षणात व्यावहारिक परिणाम आणि प्रत्यक्ष जगातल्या गोष्टींवर डॅश तत्त्वज्ञान भर देते. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रॅग्मॅटिझम. स्वामी विवेकानंद यांचे मत होते की शिक्षणाचे उद्दिष्ट हे व्यक्तीच्या डॅश होण्यावर, आध्यात्मिक विकास होण्यावर असले पाहिजे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 28, शालेय शिक्षणाचे समकालीन आव्हानांपैकी एक म्हणजे अभ्यासक्रमात डॅश एकत्रित आणणे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 29, RTE कायदा 2009 सर्व 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना अनिवार्य शिक्षणाची हमी देतो. ऐच्छिक किंवा महाग किंवा निवडक नाही, अनिवार्य शिक्षण. प्रश्न क्रमांक 30, शिक्षणातील समानता म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार डॅश प्रदान करणे. आणि याचं उत्तर आहे विशेष समर्थन प्रदान करणे. प्रश्न क्रमांक 31, विद्यार्थ्यांच्या डॅश आरोग्य आणि भावनिक कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्यक शाळा वातावरण खूप महत्त्वाचे आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मानसिक आरोग्य. प्रश्न क्रमांक 32, हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतामध्ये भाषिक, तर्कशास्त्रीय, गणिती आणि डॅश बुद्धिमत्ता समाविष्ट आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, दृश्य, स्पॅच्युअल, व्हिज्युअल, स्पॅच्युअल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, मानव विकास निर्देशांक HDI हा देशाच्या डॅश विकासाचा मापन आहे, ज्यामध्ये शिक्षणाचाही समावेश होतो. पर्याय क्रमांक बी, सामाजिक विकासाचे मापन. अध्ययनाचे न्यूरोसायकॉलॉजी हे मेंदूची रचना आणि कार्ये डॅश यावर कसा परिणाम करते यावर लक्ष केंद्रित करते. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अध्ययन. प्रश्न क्रमांक 35, शिक्षणातील क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्यांना माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन आणि डॅश करण्यासाठी प्रोत्साहित करते. तर विद्यार्थ्यांना विश्लेषण, मूल्यमापन आणि संश्लेषण करण्यासाठी प्रोत्साहित करते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 36, शिक्षणात शिक्षकांसाठी डॅश आणि व्यावसायिक विकासाची प्रक्रिया समाविष्ट असते. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाची. प्रश्न क्रमांक 37, शिक्षण हे सैद्धांतिक आणि
व्यावहारिक असते, पर्याय क्रमांक बी, ज्यामध्ये ज्ञान आणि सराव दोन्हींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 38, शिक्षक शिक्षणाची व्याप्ती, वर्ग व्यवस्थापन, अध्यापन पद्धती आणि शिस्त यामध्ये प्रशिक्षणाचा समावेश आहे, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 39, शिक्षक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिक्षकांची व्यावसायिक डॅश विकसित करणे. तर शिक्षकांची व्यावसायिक स्वायत्तता, ऑटोनॉमी विकसित करणे. प्रश्न क्रमांक 40, माध्यमिक स्तरावर शिक्षक शिक्षणाचे उद्दिष्ट विषय विशिष्ट ज्ञान आणि कौशल्य वाढवणे हे आहे. पूर्वसेवा शिक्षक शिक्षण हे भविष्यातील शिक्षकांना अध्यापन भूमिका घेतल्यानंतर दिलेले प्रशिक्षण आहे, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 42, सेवेत शिक्षक शिक्षण त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी केंद्रित आहे, जे आधीच नोकरीत आहेत, म्हणजेच सेवांतर्गत शिक्षण, इन सर्व्हिस टीचर हे जे आहे ते नोकरीत असणाऱ्यांसाठी, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 43, शैक्षणिक तंत्रज्ञानाची व्याप्ती हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि शैक्षणिक या बाबींचा समावेश यामध्ये असतो. प्रश्न क्रमांक 44, मल्टीमीडियामध्ये मजकूर, ग्राफिक्स आणि ॲनिमेशन आणि शैक्षणिक उद्दिष्टांसाठी ऑडिओ यांचा समावेश आहे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 45, CIET आणि इग्नू यांसारख्या संस्था भारतात शैक्षणिक तंत्रज्ञान डॅश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए, विकसित करण्यात. प्रश्न क्रमांक 46, अनुदेशनात्मक आरेखन प्रणाली विद्यार्थ्यांसाठी प्रभावी अध्ययनाचे अनुभव निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 47, शैक्षणिक तंत्रज्ञान समोरासमोर, दूरस्थ शिक्षण आणि इतर पर्यायी शिक्षण पद्धतींना पाठिंबा देते, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 48, अनुदेशात्मक आरेखन प्रणालीमधील संशोधन नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती सुधारण्यात मदत करते, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 49, ICT शिक्षणामध्ये संवादाच्या पद्धतींना डॅश संवाद सुलभ करून सुधारण्यात मदत करते, पर्याय क्रमांक सी, डिजिटल संवाद सुलभ करून सुधारण्यात मदत करते. आणि या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर डॅश अभ्यासक्रमांचे व्यवस्थापन आणि वितरण करण्यासाठी केला जातो. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑनलाईन अभ्यासक्रमांचे व्यवस्थापन आणि वितरण. तर हा आपला एज्युकेशनचाच म्हणजे शिक्षणशास्त्राचा पेपर असणार आहे. इतर सर्व विषयांचे पेपर्स देखील विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि हे पेपर्स आपल्याला केवळ शिवाजी विद्यापीठाच्या पेटसाठीच नाही तर इतर विद्यापीठांच्या पेटसाठी देखील उपयुक्त असणार आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.